आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. सेलू तालुक्यात सिंगल फेज वीज जोडणीसाठी दबाव गटाचे महावितरणसमोर उपोषण. सेलू तालुक्यातील चिकलठाणा, सोन्ना, बालूर आदी मंडळामधील गावात सिंगल फेज वीज लाईन तत्काळ सुरू करावी या मागणीसाठी आज दिनांक 15 जुलै बुधवार रोजी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने सेलू महावितरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागासाठी संध्याकाळच्या वेळी सिंगल फेज लाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वारंवार मागणी करूनही चिकलठाणा, सोन्ना, बालूर परिसरातील गावामध्ये ही सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. याबाबत ऑक्टोबर 2025 आणि जून 2026 मध्ये निवेदन देऊनही महावितरणने कोणतीही कारवाई केली नाही. सध्या खरीप हंगामाचे दिवस असून पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात किंवा आखाड्यावर राहावे लागते. पावसाळ्यात शेतात साप, विंचू अशी विषारी प्राण्यांचा वावर असल्याने वीज नसल्यास शेतकऱ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होतो. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक ॲडव्होकेट श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाण, शेख इसाक पटेल, सतीश काकडे, गुलाब पौळ, नारायण पवार, ॲडव्होकेट शिवाजी चौरे, पंकज सोनी यांच्यासह शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उपोषण करण्यात आले. तत्काळ वीज पुरवठा सुरू न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. येत्या 15 दिवसात पूर्ण मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सेलू वीज वितरण विभागाचे अधिकारी काळे, शंकरवार, उडगे, सुजित पाटील, शेख राजू ऊर्जा मंत्री यांनी दिले आहे. सेलू महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आज दिनांक 15 जुलै बुधवार रोजी सेलू दबाव गटाच्या वतीने आज सेलू शहरातील महावितरण वीज कंपनीच्या कार्यालयाजवळ उपोषण करण्यात आले. याबद्दल आपण विचारूया सेलू दबाव गटाचे निमंत्रक ॲडव्होकेट श्रीकांत वाईकर. सर काय म्हणताल आपण आजच्या उपोषणाबद्दल? मागच्या 23 तारखेला संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की सेलू तालुक्यातील जे विजेच्या संदर्भातले प्रश्न आहेत निरनिराळे, त्यामध्ये प्रामुख्याने विजेचे खांब काही ठिकाणी पडलेले आहेत, काही ठिकाणी तारा लोंबलेल्या आहेत. त्याचं किरकोळ मान्सूनपूर्व जी काही दुरुस्ती असते शहर आणि तालुक्यामध्ये ती तातडीने पूर्ण करण्यात यावी. दुसरं, सेलू शेतीसाठी ग्रामीण भागात 8 ते 6 तास पूर्ण वेळ देण्यात यावी. परंतु त्यांनी सांगितलं की शासनाने नवीन हे सर्क्युलर काढून 6च्या ऐवजी ज्या ठिकाणी योग्य वीज उपलब्ध आहे त्या ठिकाणी 8 तास शेतीला वीज दिली पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की सिंगल पेजच्या संदर्भातला, त्यामध्ये त्याचे त्यांनी सकारात्मक असा दृष्टिकोन ठेवून तातडीने तो प्रश्नसुद्धा मार्गी लागेल असं त्यांनी आश्वासन दिलेले आहे. कामं करण्यासाठी 15 दिवसाचा वेळ मागितलेला आहे त्यांनी आणि साहजिक आहे तो वेळ देणं योग्य आहे असं सर्व आम्ही इथं उपोषणार्थीचं म्हणणं आल्यामुळं 15 दिवसाच्या आत ते सर्व कामं पूर्ण करतो म्हणाले. त्याच्यामुळं आजच्या उपोषणामध्ये ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्याचा सहानुभूतीपूर्वक संबंधित विभागाने विचार केला. त्याबद्दल विभागाचे आम्ही धन्यवाद मानतो आणि तातडीने हे सर्व कामे पूर्ण होतील ही वेळ शेतकऱ्यावर, शहरी भागातील लोकांवर वारंवार या ठिकाणी येण्याची येऊ नये अशी अपेक्षा करतो. गंगाखेड शहरातील रेल्वे बाह्य वळण रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन. रेल्वे बाह्य वळण प्रकल्प बाधित भूधारकांच्या विविध मागणीसाठी प्लॉटधारक, गुंठेवारी भूधारक प्रचलित बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला नाकारला जात असल्याने भूधारकांच्या जमिनी अधिग्रहणास तीव्र विरोध असल्याने दिनांक 16 जून रोजी उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. रेल्वे अधिनियम 1979चा 24 सुधारित 20F1 अन्वये सक्षम प्राधिकरण अधिकारी यांनी शेतकरी, भूधारक, प्लॉटधारक, महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम 1966चे कलम 179 नुसार भूधारक बाधितांना दिला जाणार मावेजा अत्यंत तोडका असून प्रचलित बाजार भावाच्या 25% सुद्धा नाही. या अनुषंगाने प्राधिकरण अधिकारी, रेल्वे भूसंपादन अधिकारी यांना वेळोवेळी कळवले आहे. व्यक्तिगत व सामूहिक आक्षेप कार्यालय दाखल करण्यात आले आहेत, पण आज तगायत कोणतीही न्याय भूमिका प्रशासनाकडून घेतली गेली नाही. यामुळे प्राधिकरण अधिकारी, रेल्वे बाह्य वळण
भूसंपादन गंगाखेड यांच्या कार्यालयासमोर दिनांक 16 जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. बाधित भूधारक दिल्या जाणाऱ्या तोडक्या मावेजात कोणत्याही परिस्थितीत भूमी अधिग्रहणासाठी तयार नाहीत करिता असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गंगाखेड कोदरी मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अंदाजे 166 कोटी रुपये खर्चून रेल्वे उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी रेल्वे दोहरीकरणासाठी रेल्वे प्रशासनाची मुबलक जागा उपलब्ध आहे. बाधित कुटुंबाचे कोणतेही संरक्षण, मोजणी किंवा ताबा प्रक्रियेस सहकार करणार नाहीत. सर्व दावे न्याय पद्धतीने निकाली निघेपर्यंत व बाधित कुटुंबाच्या समानधारक मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्या प्लॉट, घरे किंवा मालमत्तेचा कोणताही जबरदस्तीने किंवा बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न सहन करणार नाही. या प्रकरणी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर, जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ओंकार पवार, कॉम्रेड योगेश फड, गोपीनाथ भोसले, पंडित घरजाडे, मनमत अप्पा शेटे यांच्यासह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. सेलू शहरात दुकानाचे शटर वाकून 80,000ची चोरी. सेलू शहरातील नूतन रोडवरील ईदगाहजवळील आरंभ रेडीमेड कपड्यांच्या दुकानात आज दिनांक 15 जुलै बुधवार रोजी मध्यरात्री 2 वाजता अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून 80,000 रुपयांचे रेडीमेड पॅन्ट आणि शर्ट चोरल्याची घटना घडली. वर्दळीच्या ठिकाणी चोरीची घटना घडल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख शाकेर यांनी दुकानाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मजुरांच्या दरवाढीसाठी ठिय्या आंदोलन. परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रोजंदारीवर कार्यरत असणाऱ्या कुशल आणि अकुशल कामगारांच्या वेतन दराबाबत आज दिनांक 15 जुलै बुधवार रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कुलगुरू कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. विद्यापीठ प्रशासनाकडून कामगारांचे होत असलेले आर्थिक शोषण थांबवून त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाकडून सध्या कुशल कामगारांना 458 आणि अकुशल कामगारांना 390 प्रति दिवस या दराने वेतन दिले जात आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र शासन आणि सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या नियमानुसार किमान वेतन दर अधिक असणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे मोटर वाहतूक चालकासाठी 725, कुशल कामगारासाठी 574, सफाई कामगारासाठी 352 तर शेती कामासाठी 390 प्रति दिवस वेतन मिळणे बंधनकारक आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनाने कामगाराचे सर्व कायदेशीर नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने कमी वेतन दिल्यामुळे कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. या अन्यायाविरोधात संतप्त झालेल्या कामगारांनी आज काम बंद पुकारत थेट कुलगुरूंचे कार्यालय गाठले आणि ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन कामगार आयुक्त कराड यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलनकर्ते, कामगार आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात मध्यस्थी केली. तसेच प्रचलित लेबर कायद्यानुसार कुशल व अकुशल कामगारांना हक्काचे वेतन द्यावेच लागेल असे स्पष्ट निर्देश देणारे पत्र कामगार आयुक्तांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे. कामगार आयुक्तांच्या या सकारात्मक भूमिकेनंतर विद्यापीठाने आंदोलकांना लेखी पत्र दिले. त्यानुसार येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून वेतनवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. ठिय्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, राम गोडेगावकर, कामगार संघटनेचे ST गायकवाड, प्रसाद देवके, बालाजी रनेर, शरद रनेर, प्रताप चव्हाण, दसराव रनेर यांच्यासह विद्यापीठातील सर्व कंत्राटी मजूर व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दहे कुटुंबियावरील हल्ला प्रकरणातील 4 आरोपीपैकी 2 अटक. मानवत शहरातील नगरसेवक ॲडव्होकेट विक्रमसिंग दहे व त्यांचा भाऊ अभयसिंग दहे हल्ला प्रकरणात मानवत पोलिसांनी 4 आरोपीपैकी
2 आरोपींना अटक केली आहे. बलविंदर सिंग उर्फ बल्लू सिंग अय्यासिंग बावरी व भगतसिंग अय्यासिंग बावरी या दोघांना आज दिनांक 15 जुलै बुधवार रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान परभणी शहरातून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आधीच मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी परभणीत कारवाई करत दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईमुळे मानवत शहरात मोठी चर्चा रंगली असून मानवत पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या तातडीच्या कारवाईचे कौतुक होत आहे. घटनेचा अधिक तपास मानवत पोलीस करत आहे. नगरसेवक दीपक कोल्हाड यांनी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून केला वाढदिवस साजरा. आजच्या अत्याधुनिक युगात सगळीकडे आपल्यापुरता स्वार्थी विचार करण्याची वृत्ती वाढवत असताना वाढदिवस देखील मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सेलू येथील प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेवक दीपक कोल्हाड यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त हेतूने श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून एक आदर्श पायंडा प्रस्थापित केला आहे. या प्रसंगी मुख्याध्यापक संजय धारासुरकर सर, किशोर खारकर, ज्येष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर, दीपक कोल्हाड, शिवाजी जाधव तसेच मित्रमंडळाची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक योगेश ढवारे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृष्णा पांचाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षिका अमिता जवडेकर, कीर्ती कुलकर्णी, रुपाली कुरडे, स्वप्नील सुरुसे, धीरज दूधगोंडे, सेवक विठ्ठल काळे, बाबासाहेब बदाले, श्याम मुंडे यांनी परिश्रम घेतले.